नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काल जी विमान दुर्घटना झाली तामिळनाडू येथील कुन्नूर येथे, की ज्यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत आणि त्यासोबतचे 12 अधिकारी मृत्युमुखी पडले. इंडिक विचारतर्फे या 13ही देशभक्तांना मनापासून आदरांजली. आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आणि तर्कशुद्ध माहिती घेण्यासाठी आज आम्ही इंडिक विचारमध्ये आमंत्रित केलं आहे वायुसेनेमध्ये एअर व्हाईस मार्शल या पदावरून सेवानिवृत्त झालेले सूर्यकांत चाफेकर सर यांना. सर, आपलं इंडिक विचारमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. आणि जसं काल ही घटना घडली दुपारी, मला असं वाटतं 2 वाजण्याच्या सुमारास, तेव्हापासून अनेक दूरदर्शन वाहिन्या, वृत्तपत्रे याच्यामधून तर्क वितर्क चर्चा सुरू झाल्या. तर नेमकं ह्या घटनेचं अर्थातच आपल्या देशभर शोककळेचं वातावरण पसरलेलं आहे. पण जनरल जे आपली जनता आहे त्यांच्या मनातही किंतु परंतु असे प्रश्न उत्पन्न झालेले आहेत का, धक्का आपल्या भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धक्का पोचला आहे का, इत्यादी इत्यादी. तर आपण एक तंत्रशुद्ध अशी माहिती द्यावी. आणि जेव्हा आपण ही घटना पहिल्यांदा ऐकली तेव्हा आपली उत्स्फूर्त अशी काय प्रतिक्रिया होती हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. फ्लाइंग किंवा विमान उड्डाण हा एक रिस्की बिझनेस आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि दुर्घटना या होत असतातच. परंतु सर्वप्रथम मी हे नमूद करीन की या ज्यांनी आपलं जे मृत्युमुखी पडले या दुर्घटनेत त्यांना आदरांजली वाहू आणि पुढे चालू. तर या दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जे की भारताच्या लष्करी इतिहासातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले, त्यांना दुर्घटनाग्रस्त झाले. आणि त्यानंतर बऱ्याच काही चर्चा सुरू झाल्या, पण सगळ्या चर्चांना काही अर्थ आहे असं मी समजत नाही. कारण या चर्चा जास्त करून ज्यांना विमान उड्डाणाबद्दल जास्त कल्पना नाही त्यांचे म्हणजे स्वतःचे विचार आहेत, आणि ते जरा जास्तच म्हणजे कसं सांगता येईल की फ्रीली ते मेन्शन करतायत. त्यामुळे त्यात काही तंत्र आहे असं मला वाटत नाही. प्लस त्यात काही तितकं त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असंही मला वाटत. कोणताही हवाई दुर्घटना झाली की अशी ही रिॲक्शन असतेच. आणि यात तर व्हीआयपी असल्यामुळे त्याच्यावर जास्त रिॲक्शन होत आहे असं मला वाटतं. दुसरा तुमचा प्रश्न आहे की भारताच्या सुरक्षिततेला काही याच्यापासून बाधा आहे का, तर डायरेक्टली असं काही नाही आहे. परंतु एक मोठा अधिकारी दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे आता त्याचं उत्तराधिकारी कोण, आणि सध्या ही जी पोकळी निर्माण झाली आहे ती कशी भरून निघणार वगैरे इत्यादी गोष्टी सुरक्षेच्या दृष्टीने नक्कीच आहे. पण कालच सीसीएस ची मीटिंग झाली आणि त्यात याच्याबद्दल चर्चा झाली असेल, ओहापोह झाला असेल, आणि त्यांनी पुढची पावलं काय कशी उचलायची, कुठल्या दिशेने जायचं हे आधी ठरवलेलं असेल. त्यामुळे खूप काही काळजी करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. घटना दुःखदच आहेत आणि सर्व देशभर त्याची प्रतिक्रिया येतच आहेत, ते साहजिक आहे. परंतु देशाच्या सुरक्षिततेसाठी काही खूपच हे अशातली गोष्ट नाही. दुसरा प्रश्न माझा असा की काल जे हेलिकॉप्टर म्हणजे वापरले गेले होते ते मी 17V5, तर याबद्दल एक वैमानिक म्हणून आणि एक वायुसेना अधिकारी म्हणून आपण थोडंसं आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी अशी इच्छा आहे. वैमानिक ही जी व्याख्या आहे ना ती बरीच अशी ब्रॉड आहे. ओके. आणि सिव्हिलियन्स मध्ये ही ब्रॉड व्याख्या असल्यामुळेच तुम्ही जे पहिल्या प्रश्नात मेन्शन केलं की खूप उहापोह आहे, खूप बोलणं चाललंय, ते त्यामुळे होतं. म्हणजे एव्हिएशन फील्ड ही खूपच स्पेसिफिक आणि प्रोफेशनल अशी फील्ड आहे.
पण काल ऍक्सिडेंट झाल्याबरोबर जवळजवळ सगळ्या वाहिन्यांमध्ये मी पाहिन तिथे अगदी तज्ञ लोक येऊन बसून आपले विचार मांडत होते. त्यांना एव्हिएशन बद्दल सुतराम कल्पना नव्हती, हे त्यांच्या बोलण्यावरच लक्षात येत होतं. तर हा प्रमुख प्रश्न मी पहिले हाताळी. वैमानिक मी म्हंटल तरी त्यात सुद्धा विविध कॅटेगरी असतात. सिव्हिल मध्ये जो वैमानिक असतो त्याचे रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. वायुसेनेत जो वैमानिक असतो त्याचे रिक्वायरमेंट वेगळ्या असतात. वायुसेनेत फायटर, ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर अशा 3 स्ट्रीम्स आहेत. त्यांचं स्पेशलायझेशन वेगळं असतं. तर वैमानिक म्हणून अगदी जेनरिक करून बोलणं हे बरोबर नाही, पण एकंदर एन्व्हायरमेंट सेम असल्यामुळे त्याच्यावर बोलता येतं. मी प्रथमच नमूद करतो की मी हेलिकॉप्टर पायलट नाही, मी ट्रान्सपोर्ट पायलट आहे. म्हणजे फिक्स विंग एअरक्राफ्ट चालवतो. पण मी एअर हेडक्वार्टर मध्ये व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी जे विमान उड्डाण होतं किंवा ज्या सॉर्टीज होतात त्याचा प्रमुख होतो. त्यामुळे हे कसं कार्य केल्या जातं याची मला माहिती असल्यामुळे मी या विषयावर बोलू शकतो, हे मी प्रथमच नमूद करतो. आणि मी 17 V5 बद्दल बोलायचं झालं तर सांगता येईल की मी सिरीज मधलं जवळजवळ 4थं विमान आहे, हेलिकॉप्टर आहे. सर्वप्रथम आपल्या जो मी 4 म्हणून एक पिस्टन इंजिन हेलिकॉप्टर होतं. त्यानंतर मी 8 आलं, जे जवळजवळ 70-80च्या दशकापर्यंत व्हीआयपी वापरल्या जात होतं. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी त्याच्यानंतर ऍडव्हान्स मी 17 आलं. ते सुद्धा आतापर्यंत 2012-2013 पर्यंत व्हीव्हीआयपी मुवमेंट साठी वापरण्यात येत होतं. जवळजवळ 15 पर्यंत म्हटलं तरी चालेल. आणि 2013 ते 2018 हे मी 17 V5 जे अत्याधुनिक हेलिकॉप्टर समजलं जातं आणि रशियन आहे, त्याचं इंडक्शन झालं आणि तेव्हापासूनच ते व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी दोन्हीसाठी वापरण्यात येतं. त्याच्यात मी नमूद करू इच्छितो की व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी साठी साधारण 2 इंजिन असलेलं हेलिकॉप्टर वापरण्यात येतं. म्हणजे त्याच्यात जास्त सेफ्टी असते म्हणून ते वापरण्यात येतं. V5 मध्ये साधारण 25 ते 30 प्रवासी प्रवास करू शकतात. आणि या दुर्घटनेत 14च होते, त्यामुळे काही ओव्हरलोड वगैरे झालं होतं याची शंका नकोच. आणि शिवाय मी 17 V5 हे हिमालयात सुद्धा अगदी रोजच्या रोज साधन सामुग्री जवानांना पोहोचवतं. त्यामुळे हिमालयासारख्या कठीण आणि बिकट याच्यात ते जर फ्लाइंग करू शकतं, तर इथे जे होतं ते ह्या उटी जवळ जे पहाड आहेत त्यांना डोंगर म्हटलं तरी चालेल. त्यांचे काही विशेष त्याची हाईट नाही आहे, जंगल वगैरे आहे. पण म्हणजे हे विमान त्या दृष्टीने सुरक्षित अगदी फिट होतं असं म्हणता येईल. जसा जसा वेळ जातो आहे म्हणजे शोध कार्य घटनास्थळी सुरू झालेला आहे आणि बातम्या या दूरदर्शन आणि इतर चॅनल्सवरती अशा प्रकारच्या येऊ लागल्या आहेत की त्याचा विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. आणि तर ते त्याच्यामध्ये नेमकं कशा तऱ्हेची माहिती किंवा कुठले पुरावे हाती लागू शकतात पुढे जाऊन, याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. आता जसं तुम्ही पाहिलं या दुर्घटनेत वैमानिक दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे काय झालं हे पाहण्यासाठी आता फक्त आपल्या हातात ब्लॅक बॉक्सच आहे. आता ब्लॅक बॉक्स म्हणजे काय असतं? हा प्रत्येक विमानात जोडलेला भाग असतो, जो की पाण्यातही पडला तरी जवळजवळ 48 ते 72 तास त्याला जर काढलं तर तो बरोबर चालू शकतो. तसंच आगीत सुद्धा तो पडला तरी ते त्याचं तापमान खूप जास्त तापमान ते सहन करू शकतं. आता यात आतमध्ये काय असतं? अगदी विमान सुरू केल्यापासून म्हणजे इंजिन सुरू केल्यापासून इंजिन बंद करेस्तोवर सगळ्या ज्या घटना विमानात घडतात त्या त्यात नमूद होतात. म्हणजे विमानाने उड्डाण केल्यावर ते किती हाईट वर गेलं, जसं ते उड्डाण केल्यावर 10 फुटावरून 1000 फुटावर गेलं, तर 0 फुटापासून 1000 फुटापर्यंत त्यांनी कुठला
पाथ फॉलो केला ते त्यात नमूद होईल. किती स्पीड होती, किती अल्टिट्यूड होती, कुठली डायरेक्शन होती. म्हणजे थोडक्यात काय, जर ग्राफवर तुम्ही प्लॉट केलं त्याला, तर पूर्ण म्हणजे चुलूर पासून तिथपर्यंत काय काय झालं, इंजिन कसं चालत होतं, रोटर कसे चालत होते, एअरफ्रेम कशी होती, एव्हिओनिक्स कसे होते, सगळ्याची माहिती त्यात मिळेल. त्यामुळे जवळजवळ पूर्ण जो प्रवास तो त्यांचा होता तो जिवंत होईल आणि त्याच्यावरनं कळेल की बॉब जेव्हा दुर्घटना झाली तेव्हा विमानाची हेलिकॉप्टरची स्थिती काय होती. आणि त्यावरून मग पूर्ण बॅकवर्ड जाऊन आपल्याला लक्षात येईल की तो ऍक्सिडेंट कसा झाला. त्यामुळे ब्लॅक बॉक्स अतिशय महत्वाची गोष्ट आहे. पण वैमानिक जर जिवंत असते तर त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काहीच नव्हतं. परंतु दुर्दैवाने तसं नाही आहे. म्हणून आता ब्लॅक बॉक्सचा सपोर्ट घेऊन आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणून एक अजून गोष्ट असते, ज्याच्यात विमानातून जिथे तुम्ही जाताय तिथलं आणि तिथून विमानातलं जे संभाषण झालंय ते रेकॉर्ड होतं. अच्छा. आणि त्यावरूनही बरंच काही कळू शकतं. आणि कॉकपिट मध्ये सुद्धा वैमानिक आणि सहवैमानिक, फ्लाईट इंजिनियर, गनर हे जे आपापसात बोलतात ते सुद्धा रेकॉर्ड होतं. त्यामुळे त्याच्यावरनं सुद्धा बरंच काही कळू शकतं. तर जर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरही मिळाला असेल तर ते आणि एफडीआर मिळून जवळजवळ पूर्ण जी विमान उड्डाणाचं हे आहे ते परत जिवंत तुम्ही करू शकता आणि बघू शकता, असं म्हटलं. काही महिन्यांपूर्वीच जनरल बिपिन रावत यांनी केलेलं विधान वाचण्यात आलं कोविडच्या पार्श्वभूमीवरती की चायनाने पुकारलेलं हे जैविक महायुद्ध आहे. त्यामुळे ह्या घटनेचा एक अपघात म्हणून बघायचं या घटनेकडे की घातपात. दुसरं एक त्यांचं म्हणजे म्हणणं होतं की पाकिस्तानपेक्षाही भारतासाठी चीन हा सर्वात मोठा शत्रू आहे. तर त्यांनी हे दोन अतिशय महत्वपूर्ण विधानं केली असल्यामुळे नक्कीच वाचणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या मनात ही शंका उद्भवते आहे की खरंच हा एक अपघात होता की घातपात असण्याची शक्यता आहे. आपल्याला काय वाटतं? शंका उद्भवणं काही माझा काही त्याच्यात हरकत नाही आहे. परंतु घातपाताची संभावना अगदी 0 ते 0.001 इतकीच आहे असं मी सांगेन. अच्छा. आता त्यांनी जे बायोलॉजिकल वॉरफेअर बद्दल स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट जेव्हापासून कोविड सुरू झालाय तेव्हापासून सगळे करतायत. म्हणजे माझ्यासारख्या छोट्या माणसाने सुद्धा एक हितवाद मध्ये लेख लिहून हेच सांगितलं होतं की हे जैविक युद्धाचं सुरुवात दिसते आणि बायोलॉजिकल वॉरफेअर कधी ना कधी आपल्याला फेस करावं लागणार आहे, सगळ्यांना माहितीच होतं. त्यामुळे त्या स्टेटमेंटचं आणि या ऍक्सिडेंटचं काही कनेक्शन आहे असं मला अजिबात वाटत नाही आणि करूही नये असं मला वाटतं. दुसरं जे स्टेटमेंट त्यांनी केलं आहे ते अगदी खरं आहे, त्यात काही खोटं नाही. आणि त्यांनी स्टेटमेंट केलं आहे ते बरंच लेट आलं असं मी म्हणेन. भारत देश हा जवळजवळ 2012-14 पर्यंत पाकिस्तान सेंट्रिक होता, हे माझं सुद्धा मत आहे. आपण चीन बॉर्डर कडे काहीही डेव्हलपमेंट केला नाही, रोड बनवले नाही. जे जुने डिफेन्स मिनिस्टर होते अँथोनी, त्यांचं पार्लमेंटमध्ये एक स्टेटमेंट आहे मोठं आणि बऱ्याच लोकांनी ते ऐकलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं क्लिअरली की काही रोड बिल डेव्हलप न करणं म्हणजेच डिफेन्सिव्ह पोस्चर आहे भारताचा, आपण असं पूर्वी समजायचे, म्हणून तिथे काही झालं नाही. तर माझं तर नेहमीच म्हणणं होतं आणि बऱ्याच सैनिक अधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे की पाकिस्तान सेंट्रिक आपण फारच होतो, त्यामुळे चीनच्या तिथे आपण डेव्हलपमेंट करू शकलो नाही. 2008 मध्ये मी तिथल्या 3 धावपट्ट्यांचं पुनर्निर्माण केलं आणि त्यानंतर थोडा प्रत्येक गोष्टीला जोर आला हे सांगण्यात मला अतिशय अभिमान वाटतो. आता तिथे रोडही बनवण्यात आलाय. त्यामुळे रावतांचं हे स्टेटमेंट की चायना आपला प्रमुख शत्रू आहे आणि पाकिस्तान दुय्यम आहे यात काही वावगं नाही. फक्त आतापर्यंत आपल्या इथे म्हणजे राजनैतिक लोक, पूर्वीचे गव्हर्नमेंट
याबद्दल भाष्य करत नव्हते. आणि आता याचं म्हणजे याच्यावर कार्यच नुसतं होत नाहीये, तर त्याच्यावर भाष्य पण होत आहे. त्यामुळे परत मी म्हणेन की त्या स्टेटमेंटचा आणि ऍक्सिडेंटचा संबंध जोडणं काही तितकंच बरोबर नाही. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, चायनाची इतकी हिंमत नाही की ते अशा काही घातपात करून आपल्याची म्हणजे काहीतरी उकरून काढू शकतात. त्यांना भारत किती सक्षम आहे हे माहिती आहे. त्यामुळे अशा छोट्या घातपाताच्या मधून ते असं करणार नाही, असं माझं ठाम मत आहे. आणि हे व्यक्तिगत मत आहे, हे अगदी व्यक्तिगत मत आहे. पण लोकांना शंका येणं साहजिक आहे, पण त्यात किती तथ्य आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि ते तथ्य जर पाहिलं तर माझं असं ठाम मत आहे की याच्यात घातपाताचा प्रश्न नाही. आता तुम्हाला अजून एक छोटी गोष्ट सांगतो, घातपाताचं का नसेल. कारण जे हे हेलिकॉप्टर यांनी उड्डाण केलंय सुरूरहून. सुलूर हे एअरफोर्स स्टेशन आहे. ओके. व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी उड्डाणांसाठी सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असते. आणि त्यातल्या त्यात ते एअरफोर्स स्टेशन मधून असल्यामुळे त्यात काही हलगर्जीपणा होईल असं अजिबात शक्यता नाही. त्यामुळे घातपात होण्याचा संभव कमी आहे. आता लोक म्हणतील प्रवास करत असताना घातपात झाला का वगैरे, ते तर तिथल्या लोकांच्याही लक्षात आलं असतं. तर घातपाताचा प्रकार यात कमी असावा, कारण सुरक्षा व्यवस्था चोख असेलच. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते दोन स्टेटमेंट आणि या ऍक्सिडेंटचा काही संबंध असावा. अजून एक म्हणजे की 2 जानेवारी 2020च्या सुमारास अशीच एक तैवानमध्ये पण घटना घडली की तिथले पण मिलिटरी चीफ हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेमध्ये मारले गेले आणि त्यांच्या सोबतही अन्य 7 अधिकारी होते. तर दोन्ही घटना पाहिल्या गेल्या तर वरवर अतिशय सारख्या वाटतात आणि चीन हा शत्रू कॉमन आहे. तर म्हणजे पुन्हा कदाचित आपल्याला बेसलेस विधान वाटू शकतं, पण शंका घ्यायला विचार केलाच जाऊ शकतो. तर आपण याच्यावरती काय म्हणाल? याच्यावरती माझं एकच स्टेटमेंट आहे, भारत म्हणजे तैवान नव्हे. भारत हा अतिशय सुदृढ, मोठा आणि त्यांची सिक्युरिटी एन्व्हायरमेंट अतिशय चांगला आहे, हे चीनला बरोबर माहिती आहे. त्यामुळे घातपातामधून ते काही साध्य करू शकतील अशी म्हणजे असं वाटणं सुद्धा त्यांना शक्य नाहीये. तैवान हा एक छोटासा देश आहे आणि त्यांचे वाद सतत सुरूच आहेत. पण भारत आणि तैवान मध्ये जे होतं त्याच्यात काही कॉम्युनिटी आहे असं मला अजिबात वाटत नाही. भारताची शक्ती किती आहे हे चीनला बरोबर ठाऊक आहे आणि ते असल्या गोष्टी भारताबरोबर कधी करतील अशी शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळेच मला वाटत नाही की त्याही गोष्टीचा संबंध याच्याशी काही आहे. आता काय आहे, दुर्घटना झाल्यावर लोक कारण शोधण्यात फार घाई करतात. त्यामुळे इकडच्या तिकडच्या इन्फॉर्मेशनला जोडून जमवून मग तुम्ही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न असतो. तर त्या चित्र तयार करण्याच्या प्रयत्नाचाच हे फल आहे असं मला वाटतं. आणि फलश्रुती होते की नाही यात मला शंका आहे. माझं वैयक्तिक मत आहे, त्याचा स्टेटमेंट्स आणि तैवान याचा आणि आपल्या इथे झालेला इन्सिडेंट ऍक्सिडेंट याचा काहीही सुतराम संबंध नाही. तर आपण या चर्चेचा शेवट सर, म्हणजे आपल्याला कसं की शोध कार्य चालू ठेवणं गरजेचं आहे का, किंवा जसं आपण म्हणाले उंची आणि हवामान आणि इतर नैसर्गिक किंवा आपत्ती हे म्हणजे काय ह्याच्यावरती निष्कर्ष काढून पुढे शोध कार्य चालू ठेवू नये, म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला समर्थन करता? असं आहे की कोणताही ऍक्सिडेंट किंवा इन्सिडेंट झाला कुठेही जगभरात की त्यात कोर्ट ऑफ इन्क्वायरी ही जी करण्यात येते ती कोणाला शिक्षा द्यायची म्हणून करण्यात येते असं नाही. म्हणजे ब्लेम वर्दीनेस साठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी आहे असं अजिबात नसतं. बरोबर. एस्पेशली एव्हिएशन फील्ड मध्ये
कोर्ट ऑफ इन्क्वायरी किंवा काय झालं हे शोधून काढण्याचं कारण वेगळंच असतं. बरोबर. ते कारण मुख्य हे असतं की जे आता झालंय ते कशामुळे झालं आणि ते कसं अवॉइड करता येईल पुढे, बरोबर. त्याच्यासाठी त्याचा तपास लावणं सुरू असतं. तर इथे यावेळी सुद्धा तेच होईल. तशा चुका परत होऊ नये जर चुका असतील तर म्हणतोय, किंवा जे झालंय त्याच्या कोर्ट ऑफ एन्क्वायरी पासून काही धडे जर आपल्याला शिकता आले तर ते बरे. हा दृष्टिकोन ठेवूनच कोर्ट ऑफ इन्क्वायरी होते. पण आपल्या इथे काय आहे एकंदर जे आहे की कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजे कोणाला तरी शिक्षा करायची आहे, ब्लेम करायचं आहे म्हणूनच होते. तर ती चुकीची कल्पना आहे. मी अशाच एका प्रसंगातून गेलेलो आहे आणि तुम्हाला म्हणजे आम्ही लकीली जिवंत आहोत. एका इंजिनवर मी एअरक्राफ्ट लेला लँड करवलं. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की हे जे स्पेक्युलेशन जे आहे ना किंवा लोकांचे बोलण्याचा तळा आहे त्या साधारण म्हणजे बरोबर वाटत नाही. कारण एव्हिएशन फील्ड हे फार एक टेक्निकली साऊंड आणि प्रोफेशनल अशी ब्रांच आहे. तर ज्यांना त्याचं ज्ञान विशेष नाही त्यांनी उगाच काही धागे जोडणं हे बरोबर नाही आहे. आणि माझा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा सुद्धा असं बरेच ठोकताळे ठेवण्यात आले. आणि मी तुम्हाला इथे स्पष्टपणे सांगू शकतो की जितकी काही कारणं त्यांनी दिली होती त्यातलं एकही कारण खरं नव्हतं. बरोबर. का तो ऍक्सिडेंट झाला ते नंतर शोधण्यात आलं आणि कारण त्याचं अतिशय वेगळं होतं आणि काय कारण असतं ते बाहेर येण्याची गरज नव्हती. त्यामुळे तर असे ऍक्सिडेंट झाल्यावर लागलीच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं किंवा हे बरोबर नाही आहे. कारण कोर्ट ऑफ इन्क्वायरी मूळ त्याचं उद्देशच हे असतं की काय चुका झाल्या किंवा काय शिकू शकतो आपण याच्यापासून आणि पुढे ते होणार नाही. कारण एव्हिएशन फील्ड मध्ये पुढे जाण्याची अजून एक शंका लोकांना खूप येते, त्याचं मी निरसन करून इथे इच्छितो की मला म्हणजे फोन कॉल आले काही की एक व्हीआयपी एअरक्राफ्टला असं कसं होऊ शकतं. त्याच्यावर मी एवढंच म्हणेन त्या विमानाला किंवा हेलिकॉप्टरला हे माहिती नसतं की आत व्हीआयपी बसलाय. आणि मी हसण्यावारी अजिबात देत नाहीये. मी स्पष्टपणे तुम्हाला सांगू इच्छितो की व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी फ्लाईट साठी काय काय ऍडिशनल गोष्टी आम्ही करतो ते जर तुम्ही पाहिलं आणि किती काळजीपूर्वक ते हँडल करतो तर या शंकेचं निरसन होईल. सर्वात पहिले विमान किंवा हेलिकॉप्टर. आपल्याजवळ जे उत्कृष्ट विमान आहेत तेवढीच फक्त उपयोगात येतात व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी साठी. आणि त्याच्यासाठी आपण एक वेगळं स्वतंत्र स्क्वॉड्रनच फॉर्म केलाय दिल्लीत. त्याला कम्युनिकेशन स्क्वॉड्रन म्हणतात आणि ते व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपीच काम करतं. आता जे हेलिकॉप्टर मी-17 V5 जे दुर्घटनाग्रस्त झालं ते सपोज आपल्याजवळ 50 आहेत. आपण एक धरू संख्या. तर त्या 50 मधले सर्वात उत्कृष्ट कार्य देणारे जे हेलिकॉप्टर्स आहेत ते व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी साठी निवडून बाजूला ठेवले आहेत. दुसरी गोष्ट त्याच्यावर जे कार्य करतात किंवा निरीक्षण करतात किंवा सर्व्हिसिंग मेंटेनन्स जो होतो त्याच्यावर मेंटेनन्स करणारे कर्मी जे असतात ते अतिशय उत्तम असे कारागीर असतात आणि ते निवडून त्याच्यावर लावले जाते. त्यामुळे विमान उड्डाणाच्या आधी विमान परत आल्यावर त्याची नीट निरीक्षण होतं या तज्ञ लोकांकडून. हे एक अजून ऍडिशनल गोष्ट व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी साठी असते. अजून एक गोष्ट म्हणजे काही ऍडिशनल चेक्स त्याच्यात इम्प्लिमेंट केल्यात. म्हणजे नॉर्मल उड्डाणासाठी तर चेक्स आहेतच, ते अगदी थरो असतात आणि नेहमीच विमान जेव्हा केव्हा उड्डाण करतं ते सर्व्हिसेबलच उड्डाण करतं. पण व्हीव्हीआयपी व्हीआयपी असल्यामुळे अजून ऍडिशनल चेक्स आहे. इंजिनचे चेक्स आहे, एअरफ्रेमचे चेक्स आहे, एव्हिओनिक्सचे चेक्स आहे. त्यामुळे अजून काळजी घेऊन ते केलेलं जातं. दुसरं पायलट वैमानिक जो निवडला जातो तो अतिशय उच्च श्रेणीचा वैमानिक निवडला जातो की ज्याला हवामानाबद्दल सगळी माहिती आहे, ज्याची श्रेणी फ्लाइंग या प्रोफेशन मध्ये ज्याची श्रेणी खूप वरची आहे. आम्ही मास्टर ग्रीन म्हणतो त्याला. आणि या दुर्घटनेत कमांडिंग ऑफिसर होता त्या युनिटचा.
म्हणजे सर्वात मुख्य जो माणूस असतो फ्लाइंग युनिट मध्ये तो होता आणि त्याची कॅटेगरी मास्टर ग्रीनच होती. त्यामुळे खराब वातावरणात कसं उड्डाण करायचं, जर विमान खाली घेऊन यायचं असेल, काही दुर्घटनाग्रस्त झालं तर ते कसं करायचं हे त्यांना चांगलं माहित असतं. त्यामुळे पायलट नुसता पायलटच नाही तर वैमानिक, सहवैमानिक, फ्लाईट इंजिनियर, फ्लाईट गनर हे अतिशय उच्च श्रेणीचे निवडल्या जातात आणि तसेच याच्यासाठी निवडल्या गेले होते. त्यामुळे व्हीआयपी साठी जी काळजी घ्यायची ती सगळी घेतल्या गेली होती हे मी ते स्पष्ट करतो. चौथं काय आहे तर हवामान. तर हवामान म्हणजे फोरकास्ट, पुढे काय होणार हे आधी सांगतात वैमानिकाला. आणि सुलूर आणि वेलिंग्टन फ्लाइंग टाइमच 20 ते 30 मिनिटं आहे, जास्त काही नाही आहे. जवळजवळ 60 किलोमीटरच्या आसपास ते एरियल डिस्टन्स आहे, त्यामुळे विशेष नाही आहे. आणि तिथे हेलिपॅड वर एक एअरफोर्सचाच अधिकारी तैनात केला गेला होता, ज्याला हेलिपॅड ऑफिसर म्हणतात. तो जेव्हा हेलिकॉप्टरशी संपर्क झाला त्यांनी तिथलं हवामान त्याला दिलंच असेल. त्यामुळे ढग किती आहे, क्लाउडिंग किती आहे, डिसेंड करताना काय काळजी घ्यावी हे सगळं त्याला माहिती. त्यामुळे मला असं म्हणता येईल. आणि मुख्य दुसरी गोष्ट म्हणजे व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी साठी 2 इंजिन असलेले हेलिकॉप्टर्सच देण्यात येतात जास्त करून. व्हीव्हीआयपींना तर 2 इंजिन असलेले हेलिकॉप्टरच देतात आणि व्हीआयपींना सुद्धा जेव्हा जेव्हा देऊ शकतात ते. तर त्यामुळे इतकी काळजी घेतल्यामुळे शेवटी अपघात हा अपघात आहे, म्हणजे त्या शब्दातच ऍक्सिडेंट मध्येच सगळं सामावून गेलेलं आहे. अचानक कधीतरी होणारी गोष्ट ती दुर्घटना ती आहे. पण ती अवॉइड करण्यासाठी काही केलं गेलं नव्हतं असं नाही. आणि जवळजवळ 70 वर्ष इंडियन भारतीय वायुसेना व्हीआयपीजना घेऊन जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे कोणीही दर्शकांनी ही काळजी ठेवू नये की व्हीआयपीला नेण्यासाठी जे ऍडिशनल गोष्टी हव्या त्या केल्या होत्या की नव्हत्या, त्या सगळ्या पार पाडल्या होत्या. मग लोकांच्या मनात शंका येईल, मग झालं का असं? तर मला असं सांगता येईल त्याची कारण अनेक असू शकतात. हवामान आणि टेक्निकल फॉल्ट येऊ शकतो. मेकॅनिकल आहे शेवटी, विमान काय मेकॅनिकल गोष्ट आहे. टेक्निकल फॉल्ट येऊ शकतो, म्हणजे दुर्घटनाग्रस्त व्हायच्या आधी काही होऊ शकतं, किंवा हवामान खराब असल्यामुळे दृश्यता कमी वगैरे. पण साधारण हवामान तिथे ठीकच होतं. आणि पायलट चांगल्या उच्च श्रेणीचा असल्यामुळे त्याच्यानी चुका होऊ शकतात. शेवटी मनुष्याच्या हातूनच चुका होतात. परंतु हे जे पायलट्स आहेत ते सगळे आपात स्थितीत विमानाला कसं इमर्जन्सी लँडिंग करता येईल याचं प्रशिक्षण त्यांनी छान घेतलेलं असतं, त्याचं प्रॅक्टिस झालेली असते. ओके, त्यामुळे मला वाटत नाही, म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपले स्टेटमेंट करण्यापेक्षा कोर्ट ऑफ इन्क्वायरीसाठी थांबावं. म्हणजे कारण कोर्ट ऑफ इन्क्वायरी खूप सायंटिफिकली केल्या जाते. उचलली जीभ लावली टाळ्याला असं ते नसतं. त्याचं अगदी खोलात जाऊन सगळं पाहण्यात येईल. आणि एक ग्रुप कॅप्टन सर्व्हायव्हल आहे त्याच्याकडनंही काही माहिती मिळेल किंवा मिळाली असेलही. ऑलरेडी जर तो त्या स्थितीत असेल तर आपल्याला इथून माहिती नाही. परंतु व्हीव्हीआयपी साठी आणि व्हीआयपी साठी जी काळजी घ्यावी लागते ती संपूर्णपणे घेतली गेली असेलच. कारण आमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आहेत व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी साठी, आणि ती कधीही बदलत नाहीत. ते अतिशय उच्च लेवललाच ते बदलल्या जातात. आणि स्टँडर्ड मेंटेनन्स प्रॅक्टिसेस सुद्धा आहे व्हीआयपी साठी. त्यामुळे विमानाची देखरेख, देखभाल, निरीक्षण हे चांगलंच झालं असेल हे मी स्पष्ट करू इच्छितो. अगदी खरं आहे सर. आणि आपल्यासोबत चर्चा आयोजित करण्यामागचं एकमेव कारण हेच होतं की दर्शकांच्या मनामध्ये जे तर्क वितर्क किंवा अंदाज अगदी चौफेररित्या बांधले जातात आहेत आणि ज्या वेगवान रीतीने शंका उत्पन्न केल्या जातात आहेत, मला असं वाटतं की तुम्ही जी तंत्रशुद्ध माहिती, टेक्निकल माहिती दिलेली आहे आणि जे आता म्हणालात की शास्त्रशुद्ध तरी पद्धतीने चौकशी झाल्यानंतर रिझल्ट समोर येतील तोपर्यंत तरी निदान थांबावं कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि मला वाटतं आपल्या या आजच्या चर्चासत्रानंतर
दर्शकांचं, बघणाऱ्यांचं समाधान झालं असेल आणि आपण आमची महत्वपूर्ण माहिती दिली, इंदिक विचारला भेट देऊन, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.